नमस्कार मंडळी, मी अर्चना. मंडळी, दिवाळी म्हटलं की आनंद आला, उत्साह आला आणि आपल्या महाराष्ट्रामधला एकमेव दिवाळी सण असा आहे की तो आपण 5 ते 6 दिवस साजरा करतो आणि तोही अगदी आनंदाने. तर मंडळी, ही जी दिवाळी आहे या दिवाळीमध्ये आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पहिला जो दिवस येतो तो म्हणजे वसुबारस आणि या वसुबारसच्या दिवसानेच आपल्या दिवाळीला सुरुवात होते. अर्थातच सर्वांना माहीतच आहे की गाय आणि वासरांबद्दल प्रेम आणि कृतज्ञता त्या दिवशी व्यक्त केली जाते. तसेच दुसरा दिवस जो आहे तो म्हणजे धन्वंतरी किंवा आपण धनत्रयोदशीही म्हणतो. त्या दिवशी आपल्याकडे काही धनाची पूजा केली जाते, सोन्या चांदीची, नाण्यांची, तसेच नवीन वस्तूंची. आपण जर काही खरेदी केली असेल तर त्या दिवशी त्याची पूजा केली जाते. तर मंडळी, दिवाळीमध्ये जे काही सर्व दिवस येतात, मग ती वसुबारस झालं किंवा धनत्रयोदशी झालं, त्याला आपण धन्वंतरीही म्हणतो, किंवा नरक चतुर्दशी झालं, ह्या सर्वांचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तसेच आपण दिवाळीच्या दिवशीचाही एक व्हिडिओ बनवलेला आहे. दिवाळी का साजरी करतात, त्या पाठीमागे काय उद्देश आहे, काय उद्दिष्ट आहे, यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर मंडळी, दिवाळी साजरी करताना सर्वात अंतिम जो दिवस येतो किंवा सर्वात शेवटी जो दिवस येतो आणि त्या दिवसानेच आपली दिवाळी संपन्न होते, तो दिवस म्हणजे अर्थात भाऊबीज. भाऊबीज का साजरी करतात, कशासाठी साजरी करतात, त्या पाठीमागे काही उद्दिष्ट आहे, हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तेच आपण आज जाणून घेणार आहोत. भाऊ आणि बहीण यांच्या पवित्र नात्याचा उत्सव म्हणजे भाऊबीज. आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये भाऊबीजेला खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. यामुळे दोन कुटुंबांमध्ये संवाद वाढवण्याचंही काम भाऊबीजेद्वारे केलं जातं. तर मंडळी, कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा दिवस येतो आणि तो आपण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो. तर मंडळी, आपण जी भाऊबीज मोठ्या उत्साहाने, मोठ्या आनंदाने साजरी करतो, ती भाऊबीज साजरी करण्यापाठीमागे एक पौराणिक कथा सांगितलेली आहे. सूर्य आणि त्याची पत्नी छाया यांना 2 अपत्य होती, एक मुलगा आणि एक मुलगी. त्या मुलाचं नाव होतं यम आणि त्यांच्या मुलीचं नाव होतं यमुना. पुढे चालून काही कालांतरानंतर यमुनेचं लग्न होतं आणि यमुना ही विवाह करून तिच्या घरी जाते. आणि अशातच तिचा जो भाऊ असतो यम, हा त्या बहिणीच्या घरी म्हणजे यमुनेच्या घरी हा खूप कमी वेळा जाऊ लागला. आणि यम म्हणजे अर्थातच मृत्यूची देवता, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे आपल्या बहिणीच्या संसारावर आपल्या मृत्यूची काळी छाया पडू नये म्हणून तो तिच्याकडे खूपच कमी वेळा जाऊ लागला. यमाला नेहमी वाटत असे की आपल्या बहिणीचा जो संसार आहे यमुनेचा, तो आपल्यामुळे मोडू नये किंवा यमुनेच्या घरच्यांनाही यमाचे तिच्या घरी आलेलं पसंत नव्हतं. आणि अशातच खूप दिवस उलटून गेले आणि यमुनेला आपल्या भावाची, यमाची खूप आठवण येऊ लागली. आणि या दुःखी कष्टी झालेल्या यमुनेला आपल्या भावाचा दुरावा काही सहन होईना आणि तिने आपल्या भावाला, यमाला आपल्याला भेटण्यासाठी खूप विनंती केली. आणि अखेर तिने एक दिवस यमाकडून आपल्याला भेटण्याचे वचन घेतले. आणि एक दिवस असा येतो की हा जो यम आहे तो आपल्या बहिणीला भेटण्यासाठी अखेर जातोच. आणि ज्या दिवशी तो जातो तोच दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीयेचा दिवस आणि हाच दिवस म्हणजे आपण भाऊबीज म्हणून साजरी करतो. आणि हा यम जेव्हा आपल्या बहिणीला आपल्या घरी भेटण्यासाठी गेला तेव्हा त्या यमुनेला खूप आनंद झाला. आणि खूप दिवसांनंतर यमुनेच्या घरी आपला भाऊ हा यम आल्यामुळे यमुनेने काय केले की त्याचे सर्वात प्रथम औक्षण केले. तिला जेवढं शक्य होईल तेवढं गोडधड करून तिने त्याला खायला घातलं. वेगवेगळ्या प्रकारचे तिने पक्वान्न त्याला जेवणासाठी केले. आणि आपल्या बहिणीचं भावावरती एवढं प्रेम बघून यम खूप प्रसन्न झाला. आणि यमाने आपल्या बहिणीला, यमुनेला, त्याच्या बदल्यामध्ये वस्त्रे, अलंकार, ओवाळणी म्हणून भेट दिले. तसेच तुला आणखी काही वर पाहिजे का, तुला आणखी कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे का, असंही यमाने आपल्या बहिणीला विचारलं. अशा वेळी यमुनेने काय केलं की आपल्याला दुसरं काही नको, फक्त ह्याच दिवशी दरवर्षी तू मला भेटायला यावं एवढीच माझी इच्छा आहे, असं तिने यमाला सांगितलं. आणि यमानेही तसं तिला सांगितलं की या दिवशी दरवर्षी मी तुला भेटण्यास येईन. तेव्हापासून यम हा यमुनेला दरवर्षी त्याच दिवशी भेटण्यासाठी जात असे आणि यमुनाही त्याचं मोठ्या आनंदाने स्वागत करत असे. त्याला गोडधोड खायला घालून, अगदी पक्वान्नाचं जेवण करून ती त्याला खुश करत असे. आणि यम पहिल्यांदा ज्या दिवशी आपल्या बहिणीला भेटायला आला होता त्या दिवशी यमुनेने तिच्या भावाकडं म्हणजे यमाकडे अशीही मागणी केली होती की या दिवशी ज्या ज्या स्त्रिया आपल्या भावाला ओवाळतील त्या स्त्रियांच्या भावांचे तू या दिवशी मृत्यूपासून संरक्षण कर. तसेच तू त्यांच्यावरती कुठल्याही मृत्यूची छाया या दिवशी पडू नको देऊ. सर्व स्त्रियांचा भाऊ हा नेहमी चिरंजीवी राहावा. तसेच या दिवशी सर्व भावांना अपमृत्यू येऊ नये. त्यापासूनच सर्व स्त्रिया ह्या भाऊबीज साजरी करायला लागल्या. या दिवशी चंद्राची सर्वात प्रथम पूजा केली जाते. प्रथम चंद्राला ओवाळले जाते आणि त्यानंतर आपल्या भावाला ओवाळले जाते. पुढे चालून असेही म्हटले जाते की ज्या स्त्रिया या दिवशी यमाई देवीकडे जे काही मागणे मागतील त्यांचे ते मागणे पूर्ण होते.
तसेच प्रत्येक भावाने आपल्या बहिणीची विचारपूस करावी, तसेच आपल्याला नेहमी आठवणीत ठेवावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तसेच प्रेमाची भावना नेहमी टिकून राहावी यासाठी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवसामुळे दोन कुटुंबातील संवाद हा नेहमी टिकून राहतो. तसेच सर्वात मोठे म्हणजे आपले बंधू प्रेम नेहमी टिकून राहावे म्हणूनही आपण हा दिवस साजरा करतो. तसेच ज्या ज्या स्त्रियांना सक्का भाऊ नाही त्या स्त्रियांनी आत्ते भाऊ, मामे भाऊ, चुलत भाऊ किंवा मावस भाऊ यांना ओवाळून देखील हा सण साजरा केला जातो. आणि हे भाऊ आपल्या आईपतीप्रमाणे आपल्या बहिणीला जी काही ओवाळणी देतात ती ओवाळणी ह्या बहिणी मोठ्या आनंदाने स्वीकारतात. अशा प्रकारे भाऊ बहिणीच्या भेटीचा हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. प्रकारे हा जो काही दिवाळीचा शेवटचा जो दिवस आहे भाऊबीज, ही मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने आपण सर्वांनी साजरी करूयात. आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.